गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण सोडवणार आहोत प्रॉब्लेम कन्व्हर्शन ऑफ फर्म इंटू कंपनी याच्यावर आधारित. मित्रांनो, प्रॉब्लेम बघूया. लता, अनया अँड प्रीती वेअर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 3:2:1 रिस्पेक्टिव्हली. Their balance sheet as on 31st March 2017 was as under. बॅलन्स शीटमध्ये बघाल तर लायबिलिटी साईडला कॅपिटल आहेत लता, अनया आणि प्रीतीचे. त्यानंतर जनरल रिझर्व आहे, क्रेडिटर्स आहेत आणि बिल्स पेबल आहे. असेट साईड बघितली तर लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स आणि बँक असे अकाउंट्स आपल्याला दिलेले आहेत. ॲडजस्टमेंटमध्ये जर आपण बघितलं तर पार्टनर्स ॲग्रीड टू सेल देअर बिझनेस टू वासू लिमिटेड. द कंपनी टूक द फॉलोइंग असेट्स ॲट व्हॅल्यूज गिव्हन बिलो. लँड अँड बिल्डिंग आहे 1,44,000, प्लांट अँड मशिनरी 78,000, डेटर्स 1,20,000, स्टॉक 60,000, फर्निचर 36,000 आणि गुडविल 96,000. द कंपनी ऑल्सो ॲग्रीड टू पे बिल्स पेएबल ॲट बुक व्हॅल्यू. वासू लिमिटेड पेड 1,44,000 in cash and balance in equity shares of 10 each. Shares are to be distributed in profit sharing ratio. The creditors paid off 5% discount. Realization expense 13,500 paid by firm. फर्मनी रिअलायझेशन एक्सपेन्स 13,500 द्यायचे. क्रेडिटर्स 5% डिस्काउंटला आपण पेड केलेला आहे. वासू लिमिटेड 1,44,000 कॅशमध्ये देणार आहे आणि बॅलन्स जो काही येईल तो शेअरमध्ये देणार आहे. त्यासाठी पहिला आपल्याला परचेस कन्सिडरेशन बनवावं लागेल. एकदा का आपण परचेस कन्सिडरेशन बनवलं की आपल्याला समजेल की एक्झॅक्टली किती अमाऊंट कंपनी देणं लागते त्यासंबंधीची माहिती. तर आपण आता प्रॉब्लेम सोडवायला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पहिला आपण बनवणार आहोत परचेस कन्सिडरेशन. पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट असे 2 कॉलम करायचे आहेत. पहिला आपण घेणार असेट्स टेकन ओव्हर. असेट्स टेकन ओव्हर घेत असताना कोणत्या कोणत्या असेट आहेत बघा. लँड अँड बिल्डिंग ही पहिली असेट आहे आपली. 1,44,000 ज्याची ॲडजस्टमेंटमध्ये व्हॅल्यू दिली आहे त्याची आपण ॲडजस्टमेंटमधली घेतोय. ती रिव्हॅल्यूड अमाऊंट्स आहेत. प्लांट अँड मशिनरी त्याच्याबद्दलची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 78,000. त्याच्यानंतर आहे फर्निचर. फर्निचरची अमाऊंट देखील आपल्याला दिलेली आहे 36,000. नेक्स्ट आहे स्टॉक. स्टॉकची अमाऊंट देखील आपल्याला दिलेली आहे 60,000. पुढचा आहे डेटर्स. डेटर्सची अमाऊंट बघाल तर आपल्याला दिलेली आहे 1,20,000. गुडविल हे आपल्याला दिलेलं आहे 96,000. त्यामुळे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स आणि गुडविल अशा 6 असेट आपल्याकडे आहेत. टोटल जर आपण घेतली तर त्याची येते 5,34,000. या टोटलला म्हणणार आपण टोटल असेट्स टेकन ओव्हर. आता या जे टोटल असेट्स टेकन ओव्हर आपल्याला दिलेले आहेत यातनं आपण मायनस करणार आपल्या ज्या काही लायबिलिटीज टेकन ओव्हर आहेत त्या. लायबिलिटीज टेकन ओव्हर. आता लायबिलिटीज टेकन ओव्हर असं आपण ज्या वेळेला म्हणतोय त्यावेळेला क्लिअरली आपल्याला वेगवेगळ्या लायबिलिटीज दिसत आहेत, ज्यामध्ये एकमेव आहे बिल्स पेएबल. आपण क्रेडिटर घेतलेली
नाही आहेत या ठिकाणी. याचं कारण एवढंच आहे की क्रेडिटर्स हे टेक ओव्हर झालेले नाही आहेत. बिल्स पेएबलची अमाऊंट जर बघाल तर ती आहे 30,000. तेवढी मायनस झाली की जे राहतं ती अमाऊंट आपली कसली असणार आहे, परचेस कन्सिडरेशनची. आणि ही जी परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट आहे ती क्लिअरली आपल्याला दिसते. किती अमाऊंट बघा, 5,04,000. 5,34,000 मधनं 30,000 आपण मायनस केले. तर अशा पद्धतीनं आपण परचेस कन्सिडरेशन काय केलेलं आहे, कॅल्क्युलेट केलेलं आहे. आता हे परचेस कन्सिडरेशन आपल्याला काय करायचं आहे, सेटल करायचं आहे. त्याला आपण म्हणणार सेटलमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. आता हे सेटलमेंट करत असताना दोन प्रकारांनी सेटलमेंट करायची असं आपल्याला क्लिअरली प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं आहे. काय सांगितलं आहे बघा, द कंपनी पेड 1,44,000 in cash and balance in equity shares of 10 each. दोन गोष्टी दिल्या, इक्विटी शेअर आणि कॅश. पैकी कॅश 1,44,000 आणि उरलेल्या इक्विटी शेअर्स. पहिला आपण घेऊ कॅश 1,44,000. टोटली आपल्याला द्यायचे किती, 5,04,000. हे आपलं परचेस कन्सिडरेशन आहे. याच्यापैकी 1,44,000 कॅशमधनं गेले, 5,04,000 मधनं 1,44,000 आपण मायनस केले. किती राहतात, 3,60,000. हे 3,60,000 आपण 10 रुपयाच्या इक्विटी शेअरनी देणार आहे. त्यामुळं 10 रुपयाचे किती इक्विटी शेअर होतील, तर 36,000 होतील. 36,000 इक्विटी शेअर्स ऑफ 10 each. each. 36,000 गुणले 10, 3,60,000. तर अशा पद्धतीने आपण परचेस कन्सिडरेशन काय केलेलं आहे, सेटल केलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, तर आता आपण अकाउंट्स क्लोज करणार आहोत पार्टनरशिप फर्मच्या बुकमधले. त्यासाठी 3 अकाउंट आपल्याला बनवावे लागतात. पहिलं असतं रिअलायझेशन, दुसरं असतं पार्टनर्स कॅपिटल आणि तिसरं असतं कॅश अकाउंट. ते तिन्ही अकाउंट आपण त्या ठिकाणी बनवणार आहे. रिअलायझेशन अकाउंटला पर्टिक्युलर्स अमाऊंट असेल, 2 कॉलम असतील. कॅशला देखील पर्टिक्युलर्स अमाऊंट असेल. आणि पार्टनर्स कॅपिटल हे जे अकाउंट आहे त्याला मात्र आपल्याला 3 कॉलम्स अमाऊंटचे बनवावे लागतील, कारण आपले 3 पार्टनर आहेत, लता, अनया आणि प्रीती. त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं आपण हे अकाउंट्स बनवणार आहोत. सुरुवात करूया आपण. पार्टनर्स कॅपिटलचा जो बॅलन्स आहे तो आपण स्टार्टला घेणार, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आपण जर बघितलं पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स तर आपल्याला दिलेला आहे 1,50,000, 90,000 आणि 60,000. लता, अनया आणि प्रीतीचा. त्यानंतर कॅशचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिला आहे 48,000. कॅशच्या डेबिटला घ्यायचा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 48,000. दोन गोष्टी तर आपल्याला कळल्या. त्यानंतर तिसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे आपल्याला एक वाटायचा आयटम दिला आहे जनरल रिझर्व. बाय जनरल रिझर्व पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. आता जनरल रिझर्व वाटत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे पार्टनर्सचा बघायचा. आणि तो जर तुम्ही बघितलात तर सुरुवातीलाच आपल्याला दिलेला आहे लता, अनया अँड प्रीती पार्टनर शेअरिंग प्रॉफिट लॉसेस इन रेशो ऑफ 3:2:1. 3:2:1. त्यामुळे जो जनरल रिझर्व आहे तो आपल्याला 3:2:1 रेशोत वाटायला लागणार आहे. म्हणजेच त्या अमाऊंटला पहिलं 6 भागायचं आहे.
मग 3 न गुणून येईल उत्तर ते लताला, 2 न गुणून येईल ते अनयाला आणि 1 न गुणून येईल ते प्रीतीला. जनरल रिझर्व्ह जर आपण बघितला तर बॅलन्स शीटला आपल्याला क्लिअरली दिसतोय दिलेला एक फिक्स अमाऊंट आहे ती 1,08,000ची. त्याला जर आपण 1,08,000ला 6 भागला, कारण रेशोची टोटल 6 आहे, तर 18,000 येतील. ज्याचा रेशो 1 आहे त्या प्रीतीला आपण हे 18,000 देणार. ज्याचा रेशो 2 आहे त्या अनयाला 18 36,000 देणार. आणि ज्याचा रेशो 3 आहे त्या लताला 18 त्रिक 54,000 देणार. सो 3-2 असे एक रेशो आपण वाटले 54, 36 आणि 18,000. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, 54,000, 36,000, 18,000ची टोटल 1,08,000 बॅलन्स शीट फिगरशी जुळली की समजायचं आपण केलेलं वाटप बरोबर आहे. यानंतर आपली नेहमीची गोष्ट, ज्या सन्ड्री असेट्स आहेत बॅलन्स शीट व्हॅल्यूला त्या रिअलायझेशनच्या डेबिटला घ्यायच्या. 2 सन्ड्री असेट्स. सन्ड्री असेट्स घेत असताना काय काय असेट्स दिलेले आहेत बघा. लँड अँड बिल्डिंग 1,20,000. दुसरी बघाल तर आहे प्लांट अँड मशिनरी 90,000. फर्निचर 30,000. स्टॉक 1,32,000. डेटर्स 78,000. अशा पद्धतीनं आपण घेतलेले आहेत सन्ड्री असेट्स. इथे देखील आपण कॅश घेणार नाही. याचं कारण एवढंच की कॅश हा जो आयटम आहे त्याचा आपण सेपरेट अकाउंट बनवलेला आहे. त्याच्यानंतर सन्ड्री लायबिलिटीज आपण घेणार रिअलायझेशनच्या क्रेडिटला. बाय सन्ड्री लायबिलिटीज 2 आहेत सन्ड्री लायबिलिटीज. बिल्स पेएबल आहे पहिली, त्याची अमाऊंट घ्या 30,000 दिलेली आहे. आणि क्रेडिटर्स दिलेले आहेत 60,000. सन्ड्री असेट्स सन्ड्री लायबिलिटीज रिअलायझेशनच्या डेबिट आणि क्रेडिटला अनुक्रमाने आपण घेतलेले आहेत. याच्यानंतर परचेस कन्सिडरेशनची एंट्री आपण करणार. बाय न्यू फर्म जसं असतं अमलगमेशनमध्ये तसं इथं बाय न्यू कंपनी, तिचं नाव इथे दिलंय वासू लिमिटेड्स अकाउंट. कौसात म्हणायचं परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट आपली आली आहे 5,04,000. ती आपण इथे घेणार. आणि याचा दुसरा इफेक्ट जर आपण वासू लिमिटेडचं अकाउंट बनवलं असतं तर तिथं नक्की दिला असता, पण ते आपण काही बनवलेलं नाही, आपल्याला बनवायला सांगितलेलं नाही आहे. त्याच्यानंतर काही गोष्टी घडलेल्या आहेत. आपण रिअलायझेशन एक्सपेन्स पेड केलेत. किती पेड केलेत बघा ॲडजस्टमेंटमध्ये. तर रिअलायझेशन एक्सपेन्स आपल्याला सांगितलेत 13,500. त्यामुळं आपण रिअलायझेशनच्या डेबिटला आणि कॅशच्या क्रेडिटला याचा इफेक्ट देणार. रिअलायझेशनच्या डेबिटला टू कॅश कौसात म्हणायचं रिअलायझेशन एक्सपेन्स 13,500. आणि कॅशच्या क्रेडिटला त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा बाय रिअलायझेशन कौसात रिअलायझेशन एक्सपेन्स 13,500. दुसरा आयटम आहे क्रेडिटर्स 57,000 रुपये आपण त्याला पेड केले. सेम इफेक्ट कॅशच्या रिअलायझेशनच्या डेबिटला टू कॅश कौसात क्रेडिटर्स 57,000. कॅशच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन
कंसात क्रेडिटर्स 57,000. एवढं झाल्यानंतर काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील. त्या गोष्टी म्हणजे आपल्याला वासू लिमिटेडमधले जे इक्विटी शेअर असणार आहेत आणि कॅश असणार आहे त्याचा इफेक्ट द्यायचा आहे. इक्विटी शेअर जे आहेत ते लता, अनया आणि प्रीतीला आपण वाटणं गरजेचं आहे. त्यामुळं डेबिटला म्हणणार आपण त्यांच्या कॅपिटलच्या 2 इक्विटी शेअर्स इन वासू लिमिटेड. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3:2:1. इक्विटी शेअर्स आपण बघितले तर किती दिलेले आहेत? टोटल इक्विटी शेअर आहेत. रिअलायझेशन अकाउंट जर परचेस कन्सिडरेशन बघितलं तर इथे 3,60,000 आपल्याला क्लिअरली दिसत आहेत. त्याला यांचा रेशोची टोटल म्हणजे 6 भागलं की किती येतात बघा. 3,60,000 भागिले 6 60,000 येतात. ज्याचा रेशो 1 आहे त्या प्रीतीला 60,000 द्यायचे. ज्याचा रेशो 2 आहे त्या अनयाला 7×2=120 1,20,000 द्यायचे. ज्याचा रेशो 3 आहे त्या लताला 7×180 1,80,000 द्यायचे. टोटल केला तर 1,80,000 1,20,000 आणि 60ची टोटल बरोबर 3,60,000 टॅली होईल. याच्यानंतर जी कॅश आहे ती कॅश अकाउंटला येणार. पैसे आले म्हटल्यावर एंट्री काय करणार आपण? कॅश अकाउंट डेबिट टू वासू लिमिटेड्स अकाउंट आणि कॅश किती द्यायला सांगितले तर आपण बघितलं तर 1,44,000 एवढी कॅश आपल्याला मिळणार आहे. याच्यानंतर आपण टॅली करणार अकाउंट. पहिलं आपल्याला रिअलायझेशन अकाउंट टॅली करणं गरजेचं आहे. रिअलायझेशन अकाउंट जर आपण टॅली करायचं म्हटलं तर टोटल येते 5,94,000 क्रेडिट साईडची. या 5,94,000 मधनं आपण डेबिटच्या फिगर्स मायनस केल्या की जो येईल तो आपला प्रॉफिट असणार. त्याला म्हणायचं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. 3 पार्टनर्स लता, अनया आणि प्रीती. रेशो त्यांचे तुम्हाला माहिती आहेत 3:2:1. जर प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला तर आपल्याला क्लिअरली सापडेल की प्रॉफिट जो आहे पार्टनर्स कॅपिटल हे जे आपलं अकाउंट आहे ते टॅली करण्याकडं येणार आहोत. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करण्यापूर्वी आपल्याला प्रॉफिट जो आलेला आहे टोटल तो पार्टनर्समध्ये वाटायचा आहे. प्रॉफिट जर आपण बघितला 73,500 रुपये एवढा आपला प्रॉफिट येतोय. 3:2:1 रेशो तो वाटायचा आहे. म्हणजे 6 भागलं 73,500ला की 12,250 येतील. ज्याचा रेशो 1 आहे त्या प्रीतीला तेवढे आपण देतोय. त्याला 2 गुणलं की 24,500 हे आपण कोणाला देणार आहोत? अनयाला. आणि त्याला 3 गुणलं की 36,750 हे आपण देणार लताला. तिघांच्या अकाउंटच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन कंसात प्रॉफिट 36,750 24,500 आणि 12,250. टोटल जर याची आपण घेतली तर 2,40,500 लताची टोटल येईल. या 2,40,500 मधनं 1,80,000 घालवले की राहतात 60,750. अनयाचं घेतलं तर टोटल येते 1,50,500. या 1,50,500 मधनं 1,20,000 घालवले की बरोबर बॅलन्स राहतो 30,500. आणि प्रीतीचं बघितलं तर टोटल आपली येते 90,250. या 90,250 मधनं
60,000 घालवले की राहतात 30,250. हे ज्या फिगर्स आल्या आहेत त्या कॅशला आपण ट्रान्सफर करणार टू कॅश, कौसात म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. इथे डेबिटला आलंय म्हटल्यावर कॅशच्या क्रेडिटला बाय लताज कॅपिटल 60,750 बाय अनयाज कॅपिटल 30,500 आणि बाय प्रीतीज कॅपिटल 30,250. आता शेवटी आपण न्यू फर्मचा अकाउंट या ठिकाणी नाही आहे, पण कॅशचं जे अकाउंट आहे ते आपण टॅली करणार आणि ते टॅली केलं की बरोबर 1,92,000 रुपयाला ते अकाउंट काय होतं, टॅली होतं. अशा पद्धतीनं आपण हा प्रॉब्लेम काय केलेला आहे, सॉल्व केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. थांबण्यापूर्वी एकदा परत बघूया आपण काय केलं. सगळ्यात पहिलं आपण पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आणि कॅशच्या डेबिटला कॅशचा बॅलन्स घेतला. त्यानंतर जनरल रिझर्व्ह जो वाटायचा होता तो 3:2 असे की या प्रॉफिट शेअरिंग रेशोत लता, अनया आणि प्रीतीला वाटला. त्याच्यानंतर सगळ्या असेट रिअलायझेशनच्या डेबिटला घेतल्या कॅश सोडून, कारण कॅशचं सेपरेट अकाउंट आपण बनवलं होतं. त्यानंतर आपण काय केलं, सगळ्या लायबिलिटीज रिअलायझेशनच्या क्रेडिटला घेतल्या. त्याच्यानंतर वासू लिमिटेड नवीन कंपनीचं परचेस कन्सिडरेशन 5,04,000 आहे, त्याची एंट्री रिअलायझेशनच्या क्रेडिटला केली बाय वासू लिमिटेड 5,04,000. त्यानंतर जे सेटलमेंट करायची होती पैकी रिअलायझेशन एक्सपेन्स 13,500 आपण दिले, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश. त्यानंतर क्रेडिटर 57,000 पेड